Hello guys, welcome back to my channel. This is me Prajakta and I am preparing for drug inspector exam which is conducted by the MPSC. So this is the syllabus of drug inspector which is conducted by MPSC. This is previous year syllabus. In this year there is no syllabus published by the MPSC. So we are going to consider all previous syllabus which is published by MPSC. So फर्स्टली जे एक्झाम असेल ते टोटल 200 मार्क्सचे असेल आणि मुलाखत जे इंटरव्ह्यू होईल तो 50 मार्क्सचा होईल. त्याच्यासोबत आपल्याला एकूण टोटल 100 क्वेश्चन्स असतील जे 200 मार्क्ससाठी असतील आणि त्याचा टोटल टाइम आपल्याला 1 तास असेल. म्हणजे आपल्याला 60 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर आणि एमसीक्यू पॅटर्न असणार आहे. तर इम्पॉर्टंट हा आहे की आपल्याला इतकी प्रॅक्टिस करायची आहे की आपण एका तासात 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. त्याच्यात प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरासाठी 1 प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. त्याच्यानंतर जी कंप्लीट फायनल लिस्ट लागेल ती दोन्ही मार्क्स म्हणजे रिटन एक्झाम आणि मुलाखत ह्या दोन्हीची मिक्स लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण सिलेबस बघूया. तर फर्स्ट आहे जो फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजीसाठी आहे. तो आहे त्याच्यात फिजिओलॉजीमध्ये जे आहे ते ब्लड रिलेटेड आहे. तर हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना की ह्याच्यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतील तर त्याच्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघू शकतात. तर मी सजेस्ट करेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी पी.व्ही. थोरातचं ड्रग इन्स्पेक्टरचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन बँक आहे. ते तुम्ही प्रिफर करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यातून तुम्हाला भरपूर आयडिया येईल. त्याच्यात हे हे 3 टॉपिक तर आपण भरपूर वेळा शिकलेलो आहोत. त्याच्यासोबतच होल ह्युमन ब्लड आहे ते इंडियन फार्माकोपियामधून पण तुम्ही प्रिफर करू शकता, की तुमचे ऑल कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ह्याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. त्याच्यामुळे त्याच्यातून पण तुम्हाला पॉइंट क्लिअर होतील, की कशा टाईपचा क्वेश्चन येतो. पॅथोफिजिओलॉजीसाठी आपल्याला 4च डिसीज मेनली करायचे आहेत, जे इन डिटेलमध्ये करायचे आहेत, कुठलाही पॉइंट न चुकवता. त्याच्यानंतर फार्माकोलॉजी खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि फार्माकोलॉजीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले, म्हणजे सॉरी ड्रग इन्स्पेक्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिले, तर त्याच्यात फार्माकोलॉजीमध्ये भरपूर क्वेश्चन आहेत. मेनली ते क्लासिफिकेशनवर आहेत किंवा मेकॅनिझमवर ॲक्शनवर आहेत. त्याच्यावरच तुम्हाला भरपूर तुम्ही फोकस करू शकता. त्याचं क्लासिफिकेशन वगैरे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि जे एक्स्ट्राऑर्डिनरी पॉइंट असतात, जे पॉइंट आउट होऊन येतात, आपल्याला माहीत असतात, की एखादा पॉइंट हा वेगळा येतोय. तर ते पण तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशनसाठी आपल्याला पॉइझन आणि त्याचे अँटिडोटची लिस्ट बनवायची आणि तेच रीड करायचे. मेनली त्याच्यावरच क्वेश्चन आलेले आहेत आणि मी तर असं सजेस्ट करेल, की आधी सिलेबस बघा. त्याच्यानंतर सगळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जेवढे भेटतात तेवढे तुम्ही रीड करा, सॉल्व्ह करा. त्याचे एक्सप्लेनेशन तुमच्याकडे असू द्या आणि मग तुम्ही ॲक्चुअल सिलेबस स्टार्ट करा. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजीसाठी तुम्ही तेच जसं मी आधी सांगितलं, की हा सिलेबस आहे त्याच्यापेक्षा हे सिलेबस बघायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं की प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये काय-काय विचारले गेले आणि त्याच्यानुसारच स्टडी करायचं. कारण की भरपूर सिलेबस आहे. त्याच्यात आपल्याला कुठला पॉइंट फोकस करायचा आहे, कुठला आपण निग्लेक्ट करू शकतो, ते आपल्याला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री पण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ज्याच्यात भरपूर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला पार्ट आहे. तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर बेसिक क्वेश्चन आहेत. ह्याच्यात कन्सेप्च्युअल स्टडी केला तर तुमच्यासाठी बेनिफिट राहील. फार्मास्युटिक्सचा हा पार्ट आहे, जो खूप म्हणजे आपल्याला जसं माहिती आहे, की फार्मास्युटिक्स खूप मोठा सब्जेक्ट आहे, बट त्याच्यातले खूप शॉर्टमध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे आणि हा सिलेबसच फॉलो करून स्टडी करायचा. बाकी कुठलाही टॉपिक एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एनालिसिसचा जो पार्ट आहे, त्याच्यात आपल्याला मेन टॉपिक करायचे, त्याचे प्रिन्सिपल, इन्स्ट्रुमेंटेशन, युजेस काय-काय आहेत तेच करायचं आहे. त्याच्यानंतर सर्जिकल अँड मेडिकल डिव्हाइसमध्ये जे टाइप्स आहेत त्याच्या आणि त्याचे युजेस ते करायचं आहे. लॉमध्ये हा पार्ट आणि हा पार्ट ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम करायचीच आहे क्वालिफाय कशी पण, तर ह्याच्यावर भरपूर फोकस करायचा आहे तुम्हाला. तर त्याच्यातले ह्याच्यासाठी तुम्ही कुचीकर सरांचं जे ज्युरिस्प्रुडन्सचा बुक आहे ते तुम्ही प्रिफर करू शकता. ते बेस्ट आहे. त्याच्यात सगळं कव्हर होऊन जाईल
आणि ह्याच्यातले पण भरपूर पॉइंट त्याच्यात कव्हर होतील. आणि बाकी कन्झ्युमर ॲक्ट आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याचे इझिली तुम्ही करू शकता आणि इंटेलिजन्स टेस्टसाठी तुम्ही जे रिझनिंगचे क्वेश्चन आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. करंट अफेअर्सवर तुम्ही फोकस करायचं आहे. हळू-हळू अपडेटेड राहायचं म्हणजे तुम्हाला ॲट द एंड जास्त काही करायची गरज लागणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओजपासून आपण जे मी सिलॅबस तुमच्यासोबत शेअर करू शकते, मी ते शेअर करेल. आणि जर तुम्ही खरंच ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर अँड कमेंट. थँक